भंडाऱ्यातील वैनगंगा नदीनं ओलांडली इशारा पातळी, नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरमधील पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता, राधानगरी धरण 90% भरलं। पन्हाळा तालुक्यातील कासार नदीचं पाणी देखील रस्त्यावरती आलं। अतिवृष्टीमुळे वारणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। वारणा धरणाच्या वक्र दरवाजामधून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सांगलीमध्ये चांदोली धरणातून 3648 क्युसेक विसर्ग सुरू। वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पंचगंगेचं उगमस्थान प्रयाग चिखली, इथे 5 नद्यांचा संगम होतो। याच प्रयाग चिखलीची ही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। अमरावती अप्पर वर्धा प्रकल्प धरणामधून पाणी सोडण्याच्या सूचना, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूरच्या इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडले। इरई नदीमध्ये 462 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। इरई नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू। बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ। बेंबळा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले। 2 दिवसांपासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस, धरणाचे 33 दरवाजे उघडले। 3,50,524 क्युसेक पाण्याचा विसर्ग। परशुराम घाटामध्ये ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन, सतत होणाऱ्या अपघातांमुळे ठाकरे गट आक्रमक। मार्गावरती सत्यनारायणाची पूजा करत ठाकरे गटाकडून रोष व्यक्त। परभणीच्या फुलवाडीमध्ये ओढ्याला पूर, विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून करावा लागतो जीवघेणा प्रवास। तात्काळ पुलाचं पाणी हे पुलाचं काम करण्याची गावकऱ्यांची मागणी। गोंदियामध्ये पावसाचा जोर कायम, इटियाडोह धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। सध्या धरण 98% भरलेलं असून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता। कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे। कर्नाटकच्या अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला। 1,70,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू, धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळीत वाढ। नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। 4 दिवसांपासून गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पूर परिस्थितीची हेलिकॉप्टरमधून पाहणी। भूकंपाची कारणं शोधण्यासाठी भूवैज्ञानिकांचं पथक हिंगोलीमध्ये पाहणी करून सविस्तर अहवाल केंद्र सरकारला देणार। नगर जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। भंडारदरा धरण 56%, मुळा धरण 37%, तर निळवंडे धरणाचा साठा 25%वर। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे, लाखो रुपयांची टोल वसुली करूनही महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। स्वस्त धान्याच्या तांदळामध्ये आढळले प्लास्टिकचे तांदूळ, या तांदळामध्ये प्लास्टिक तांदळाची भेसळ करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्याच्या गलांडी गावातला प्रकार। अहमदनगरमध्ये दूध दरासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर लॉंग मार्च। दुधाला 40 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। या मोर्चामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग। गुरुपौर्णिमा उत्सव काळामध्ये साईचरणी 6,26,00,000चं दान। 20 ते 22 जुलैच्या दरम्यान 2 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन। महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र महसूल संघटनेचा निर्णय। भंडाऱ्यामध्ये विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर परिणय फुके यांचे जंगी स्वागत। जेसीबीनं पुष्पवर्षाव करत क्रेननं घातला हार। वाशिम जिल्ह्यामधील हजारो शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित। जिल्हाधिकारी कार्यालयावरती घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। दस्तऐवजाची पूर्तता करून ही जवळपास 20,000 शेतकरी वंचित। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधील खांडबारा जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, दुरुस्तीसाठी चक्क सरपंचांचं अर्धनग्न आंदोलन। मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाचं मात्र अक्षम्य दुर्लक्ष। जळगाव शहरामधले सिग्नल्स बंद असल्यानं प्रहार संघटनेचं आंदोलन। सिग्नलला हार घालत प्रहारच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 20 दिवसांमध्ये तिसरी गोळीबाराची घटना। राजुरा शहरामधील महाराष्ट्र बँकेच्या शाखेपुढे अंधाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू, आरोपी घटनास्थळावरून पसार, आरोपींचा शोध सुरू।
चंद्रपूर मूल मार्गावरच्या चिचपल्ली गावाच्या जवळ 2 बसची समोरासमोर धडक। दोन्ही बसमधून 16 प्रवासी जखमी। जखमींमध्ये दोन्ही बसच्या चालकांचाही समावेश। अकोल्यामधील प्रतिष्ठित उद्योगपती ब्रिजमोहन भारतीय यांच्या घरी चोरी। या प्रकरणामध्ये संभाजीनगरमधून 2 चोरटे ताब्यात। चोरांकडून सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।